तसेच मुख्यमंत्री साहेबांना केलेले करत आहोत। तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये संघर्षाचं कारण नेमकं काय होतं तेही पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। गेल्या 5 वर्षातील प्रशासकीय राजवटीतील कामांच्या चौकशीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। प्रस्ताव मंजूर करून अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री शिंदेंना लक्ष करण्याचा गणेश नाईकांचा डाव आहे अशी चर्चा आहे। परिवहन समिती सदस्य निवडताना तौलनिक संख्याबळाऐवजी भाजपकडून निवडणूक लागू झाली। सभागृहात निवडणूक घेत सर्व 12 सदस्य भाजपचे विराजमान झाले। परिवहन मधून शिवसेना हद्दपार झाली। आमची बाप आहे म्हणजे नवी मुंबई पण आमच्या बापाचीच आहे। त्यामुळे जनतेने जो दिलेला कौल आणि त्या माध्यमातून आम्ही सभागृहाने घेतलेला जो निर्णय आहे तो या जनतेने घेतल्यासारखा आहे। कारण की जनतेचं बहुमत, जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, गणेशजी नाईक साहेब यांच्या पाठीशी आहे। आणि या शहरासाठी जर कोण निर्णय घेऊ शकतो तर भारतीय जनता पार्टी घेऊ शकते। त्यामुळे तो विश्वास आहे, त्यामुळे तो सत्ता भाजपच्या नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये दिलेली आहे। हम करसो कायदा त्या ठिकाणी नवी मुंबईच्या महापौरांनी चालवला आणि महाराष्ट्रात कुठेही घडला नाही अशा पद्धतीने 12च्या 12 सदस्य परिवहन समितीवरती त्यांनी त्यांच्या सदस्यांची नेमणूक केलेली आहे। लोकशाहीचा गळा घोटलेला आहे, नियमांची पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे। आयुक्ताला सुद्धा, सचिवाला सुद्धा उत्तर देऊ दिलं नाही आणि घटनेच्या विरुद्ध जे काम केलेले त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि शासनाला विनंती आहे की चुकीच्या पद्धतीने जो ठराव केलेला आहे तो रद्द करावा आणि तशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी करत आहे। तर मीरा भाईंदर महानगरपालिकेत कोणत्या कारणामुळे संघर्ष निर्माण झाला त्यावर नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून।